यवतमाळ वाशिम मधून तब्बल 25 वर्ष खासदार राहिलेल्या भावना गवळींचं तिकीट यावेळी कापलं गेलं। यामुळे नाराज असलेल्या आणि तिकीट कापल्यापासून माध्यमांपासून दूर असलेल्या भावना गवळी शनिवारी माध्यमांसमोर आल्या। यावेळी त्यांनी आपल्या मनात खंत आहे असं सांगत त्यांची भूमिका जाहीर केली। खंत मनात तरी उतरणार प्रचारात, सेनेच्या भावना गवळी यांची घोषणा। राजश्री पाटलांच्या प्रचारात उतरणार, तिकीट नाकारल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया। 5 वेळा खासदार झालेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना यंदा तिकीट नाकारण्यात आले, त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती। विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहीर व्यासपीठावर येणं त्यांनी टाळलं होतं। अखेर पत्रकारांशी भावना गवळींनी संवाद साधला आणि आपली भूमिका मांडली। यवतमाळ वाशिम मतदारसंघात विकासाची अनेक कामं केल्यावर उमेदवारी न मिळाल्याची खंत भावना गवळींनी बोलून दाखवली। नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे। मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं, कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्याच्यामुळे मला खंत वाटली। पण भावना गवळींनी खंत व्यक्त केली असली तरी त्यांना शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांच्या प्रचारात उतरणार असल्याची घोषणा करत नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत, त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल। आता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार। गेल्या 25 वर्ष खासदार राहिलेल्या भावना गवळींची नाराजी दूर झाल्यानं महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला दिलासा मिळालाय। आता भावना गवळी स्वतः प्रचारात उतरणार असल्यानं याचा नेमका काय परिणाम होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।